माय लॉर्ड, मला असं वाटतं की आपण उगाच कोर्टाचा वेळ वाया घालवतोय. सगळे पुरावे आपल्या समोर आहेत, आरोपी आपल्या समोर आहे आणि त्याने केलेला मनुष्यवधाचा गुन्हा हा मोठा आहे. माझ्या अशील स्वरा इनामदार ह्या स्त्री होत्या आणि मला असं प्रामाणिकपणे वाटतं की आपण त्यांना पुन्हा आणू शकत नाही, त्यांना जिवंत नाही करू शकत आहे. पण त्यांच्या खुन्याला शिक्षा देऊन आपण त्यांच्या आत्म्याला मात्र शांती मिळवून देऊ शकतो. आणि जनमानसात या खुनाबद्दल प्रचंड चीड आहे. अशा खुन्याची बाजू घ्यायला कोण पुढे सरसावेल जज साहेब? ही केस हरण्यासाठी कोण खेळेल? मला तर असं वाटतं की आपण न्यायदेवतेचा वेळ वाया न घालवता सरळ निर्णयापर्यंत पोहोचलं पाहिजे. माझा अशील स्वरा इनामदार यांचा खून सारंग मेहेंदळे यांनीच केलेला आहे. होय. रूपम कॉस्मेटिक्सचे सर्वे सर्वा सारंग यांनीच हा खून केलेला आहे. आणि बरोबरच आहे तुमचं, खुन्याला शिक्षा व्हायलाच हवी ना. ह्या कोण आहेत? यांना याआधी कधीच नाही बघितलंय आणि या असं का म्हणताय की खून सारंगनेच केलाय? तिलोत्तमा, सगळं ठीक होईल, तू काळजी करू नकोस, थांब. अगं पण या सॉरी मायला, मला यायला थोडासा उशीर झाला. मी कालिंदी धर्माधिकारी सारंग मेहेंदळे यांचं वकीलपत्र मी घेतलेलं आहे आणि इथून पुढे त्यांची केस मी लढते. आदित्य, अरे ह्या म्हणतायत यांनी वकीलपत्र घेतलंय पण त्या सारंगलाच खुनी ठरवतायत. माहित नाही, मी जो वकील नेमला होता तो वेगळाच होता. कोण आहेत या? कालिंदी, तुम्ही भलत्याच धाडची दिसता राव. तुमच्या अशिलावर खुनाचा आरोप आहे याची कल्पना आहे ना तुम्हाला? माफ करा श्रीयुत सन्माननीय पब्लिक प्रोसिक्युटर साहेब रुपेश किरकिरे सर. जनरली आपण आधी आरोप समजून घेतो, केस समजून घेतो आणि मगच आपण केस घेतो ना, कारण हीच प्रोसिजर आहे का? तुम्ही आरोपी केस न समजून घेता केस कधी कधी. ऑर्डर ऑर्डर. आय एम सॉरी युअर ऑनर. तुमच्या अशिलावरती करण्यात आलेल्या आरोपाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? माय लॉर्ड, सरकारी वकील माझ्यापेक्षा खूप ज्येष्ठ आणि अनुभवी आहेत आणि त्यांनी सारंगवरती जे काही आरोप लावलेले आहेत ते अगदी विचारपूर्वकच केलेले आहेत. त्यामुळे सारंग हाच खुनी आहे हे प्रथमदर्शनी तर सिद्धच होते. अरे वा, मग तर प्रश्नच संपला. आरोपीच्या वकीलच मान्य करतायत की त्यांचा अशील हा गुन्हेगार आहे. मी म्हणत नव्हतो मायलॉर्ड, ही एक ओपन अँड शट केस आहे. एक मिनिट वकील साहेब, मी आतमध्ये येण्याआधीपासून तुम्ही खूप बोलताय. तुमचा आवाज अगदी बाहेरपर्यंत येतोय. थोडं मला पण बोलू दे ना प्लीज. हो, येस प्लीज, बोला. माय लॉर्ड, माझ्या अशिलावरती जे काही आरोप लावलेले आहेत ते मला मान्य आहेत. फक्त माझे ज्येष्ठ सहकारी वकील यांनी ते आरोप लावताना कुठले पुरावे बघितलेत हे मला समजून घ्यायचंय. म्हणजे ते पुरावे एकदा सगळ्यांसमोर दाखवले तर बरं होईल, नाही का? मिलॉर्ड, त्यांचे जबाब घेतलेले आहेत, साक्षीदार तपासलेले आहेत. त्या एरियातला चहावाला, टपरीवाला, वॉचमन आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो कंपाऊंडर, हे सगळे या प्रकरणात महत्वाचे साक्षीदार आहेत. सगळ्या पुराव्यानिशी अटक केली आहे तुमच्या अशिलाला. नाही, ह्या सगळ्यांच्या जबानी ओके आहेत माझ्यासाठी. म्हणजे त्यांच्या ज्या काही जबानी आहेत त्याच्यावरून हेच सिद्ध होतंय की हा खून सारंगनेच केलेला आहे. इथे येण्यापूर्वी ज्या काही जबानी आहेत त्या सगळ्या मी वाचून आलेल्या आहेत आणि त्याच्यावरून असंच वाटतंय की हा खून सारंगनेच केलेला आहे. मला फक्त एक क्युरिओसिटी आहे की माझे सहकारी वकील आहेत यांनी कसं सिद्ध केलं असेल की सारंग हाच खुनी आहे. मला फक्त त्यांच्या साक्षीदारांची उलट तपासणी घ्यायची आहे माय लॉर्ड, त्यासाठी परवानगी द्यावी. पण तुम्हीच तर म्हणाला जबाब वाचून आलाय म्हणून. मग पुन्हा साक्षी घेऊन तुम्ही कोर्टाचा वेळ कशाला वाया घालवताय? बरोबर आहे वकील साहेब, पण काय ना, दोन्ही बाजू क्लिअर केल्याशिवाय मला ना रात्रीची झोप नाही येत. तुम्हाला येते का रात्रीची झोप? क्लॅरिटी नसेल तर? त्याचा काय संबंध आहे इथे? आणि लागते मला झोप. मी सरकारी वकील आहे, मला झोप लागते. एक्सक्यूज मी,
आय एम सॉरी माय लॉर्ड. आपण साक्षीदाराकडे वळूया का? मिस कालिंदी, तुम्हाला परवानगी आहे. तुम्ही साक्षीदाराची उलट तपासणी करू शकता. थँक्यू माय लॉर्ड. सगळ्यात पहिल्यांदा मी वॉचमॅन मोरे यांना बोलवण्याची परवानगी मागते. परवानगी आहे. थँक्यू. वॉचमॅन मोरे हाजीर हो. जे काय सांगीन ते खरं सांगीन, खोटं बोलणार नाही. तर मोरे साहेब, आपलं वय किती? 65 वर्ष आहे. चष्मा कधीपासून लागला? गेली 10-12 वर्षापासून लागलाय. अच्छा, मग रात्रीच्या अंधारामध्ये चष्म्यातून तुम्हाला हे बरोबर दिसलं की सारंग यांनीच खून केला आणि तिथून ते पळून गेले? ऑब्जेक्शन माय लॉर्ड. मॅडम, आपण 2025 मध्ये आहोत, हे विसरताय तुम्ही. आजकाल डोळे खूप आधुनिक तंत्रज्ञानाने चेक केले जातात आणि त्या तशाच तंत्रज्ञानाने चष्मे बनवलेही जातात. बरोबर आहे, पण तरी आपलं मनाचं समाधान हो. करा समाधान. तुम्ही चालू ठेवा, सांगा. तर काय, जाताना सारंग साहेब खूप रागात गेले, त्यामुळे ते लक्षात राहिलं आणि परत येताना ते खूप घाबरलेल्या अवस्थेत धडपडत आले. वा, तुमची स्मरणशक्ती चांगली आहे. हा, जाताना रागारागाने आत गेलेला सारंग आणि येताना घाबरून बाहेर आलेला सारंग, हे तुम्ही अगदी बरोबर लक्षात ठेवलंय. मला सांगा, या दोन्ही गोष्टींमध्ये साधारण किती वेळ गेला असेल? 20 मिनिटं लागली असतील त्यांना वर जाऊन खाली यायला. मग ती 20 मिनिटं तुम्ही तिथेच थांबला होतात? नाही, मी माझ्या केबिन मध्ये बसून माझा टिफिन खात होतो. मग ह्या केसमध्ये सारंग एकतर लिफ्टने खाली येऊ शकतो किंवा पायऱ्या उतरून खाली येऊ शकतो आणि मग तो थेट तुमच्या केबिन मध्ये आला असणार ना? खरं सांगा, सारंग तिथून जाताना त्याचा चेहरा तुम्ही नीट पाहिला होता का? तुम्ही खोटं बोलताय असं नाही वाटत आहे ना तुम्हाला? नाही, काय आहे, सारंग साहेब जाताना त्यांचे कपडे नीटनेटके व्यवस्थित होते, परंतु येताना त्यांचे कपडे रक्तानी भरलेले होते. या गडबडीमध्ये मला त्यांचा चेहरा नीट पाहता आला नाही. म्हणजे त्यांचा चेहरा तुम्ही नीट पाहिला नाही? नाही, म्हणजे मला वाटलं ते सारंग साहेबच असतील म्हणून. वाटलं? मग तर तुम्हाला ते कुणीही वाटू शकतात ना? ऑब्जेक्शन माय लॉर्ड. माझे सहकारी वकील माझ्या साक्षीदाराला मिसगाईड करतात. सस्टेंड. सॉरी माय लॉर्ड. माननीय प्रॉसिक्युटर साहेबांनी केसचा नीट अभ्यास केलेला दिसत नाहीये किंवा मग साक्षीदाराची नीट उजळणी घेतलेली नाहीये. मोरे, मी आता तुम्हाला स्पष्टच विचारते. मला एक सांगा, तुम्ही स्वतःच्या डोळ्याने सारंगना खून करताना पाहिलंय का? नाही, जाताना ते खूप रागात गेले म्हणून मला तसं वाटलं.